आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई काय बनवतीये? लाडू. ये माझ्यासाठी लाडू, माझ्यासाठी लाडू. आपल्यासाठी नाही, रुद्र सरांसाठी बनवते. ते 2-4 दिवसासाठी बाहेर गावी चाललेत ना, म्हणून त्यांच्यासाठी आईवाचे लाडू बनवते. पार्टनर फिरायला चाललाय, मी पण जाऊ त्याच्या बरोबर? अगं फिरायला नाही, कामासाठी चाललेत ते. आणि तू काय करणार तिकडे? मग इथे तरी काय करणार पार्टनर शिवाय? तू नसेल तर कंटाळा येईल मला. त्याला इथे ना बघण्याची सवय नाहीये ना. ते तर आहेच. मी पार्टनरला जाऊन सांगू का की नको जाऊस म्हणून? नाही तर त्याला सांगते की आम्हाला पण घेऊन जा. अगे वेडाबाई थांब, त्यांचं काम आहे ना तिथे, आपल्याला कसं घेऊन जातील ते? असल्या कसल्या कामासाठी जाणारे पार्टनर? आतापर्यंत तर इथेच काम करत होता ना, मग हे काय नवीन? बघ रे, हे शेड्यूल नव्याने केले, हे नीट फॉलो कर. हा, आणि शक्यतो मुंबई जवळच्या साईट्स ना आधी व्हिजिट करून घे, म्हणजे तो विषयच संपेल. बरं, आजच्या फ्लाईटचं बुकिंग केलंय, तिकडे लँड झालास की ड्रायव्हर कार घेऊन येईल. आणि हा, गाडी त्यांनाच चालवू दे. उगाच साईडला बसा, मी चालवतो असले धतिंग करू नकोस. हो कळलं. म्हणजे तुला आराम मिळेल रे. बरं, बाकी सगळी सोय मी करून ठेवली, म्हणजे तुझा वेळ वाचेल आणि तुला जास्त काम करता येईल. ओके ओके. किती काम आहे इथे? पार्टनर नसेल तर एवढ्या अगरबत्त्या बनवायला मदत कोण करणार? तू काळजी करू नको रे, मी आहे ना मदतीला. मी करेन गौरीजींना मदत. त्याचंच टेन्शन आहे मला जास्त. हो ना, ठीक आहे, आता मी मदत करतच नाही. लाव तुझी बॅग तूच ना. हे काय 4 दिवसासाठी चाललोय मी, 4 महिन्यासाठी नाही. काय कमी कर ना, वेळ लागले का तुला? घ्या, त्याचं करावं भलं. तो पण तो वेडायच करे. मला माहिती तू मिस्टर कूल आहेस, पण तुझ्याहून जास्त कूल आता वातावरण झालंय. थंडी वाढली म्हणून काही जॅकेट्स दिलेत रे. आता ते जॅकेट फुकतात, त्याला मी काय करू? बघ, तुझ्या कामाच्या फाईल्स पण त्याच्यातच आहेत. तरी बरं, तुझ्या दारूच्या फ्लास्कची जागा आता कमी झालीये. झालं तुझं? आता बॅग भर. असं नाही, रिक्वेस्ट कर. पुष्पा बॅग भर. पुष्पाजी, बॅग भराल का प्लीज? पुष्पाजी बॅग भराल का प्लीज? कारण काय, विमान इथे नाही येणार, मला विमानाजवळ जायचं. लावतो, पण एका अटीवर. तू तिकडे चाललायस ना, तिकडून माझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन ये. तू का लहान आहेस का? मी काय पिकनिकला नाही चाललोय, कामासाठी चाललोय. ते घरच्यांना सांगायला. मला माहिती तू फिरून येणार आहेस. बरं, कामासाठी चाललायस, मग काहीतरी कामाचं घेऊन ये. हा आणतो बाबा, ही बॅग लावा आधी. लावतो. मध्ये येऊ नको आता. साईड लाव. काय करतोस? ए काय करतोय? लावायची ना. हा मग लावतो. ए हळू हळू हळू, तोडशील ती. नाही रे. तिकडे जाऊन तुला उघडतच नाही आली पाहिजे. आता फक्त उघडू नकोस. धन्यवाद. आता फक्त लाडू वळायचे, मग झालं. आई पटकन कर, नाही तर पार्टनर तसंच निघून जाईल. हो अगं, थंड तर होऊ दे. थोडं थंड व्हायचं राहिलं. हो, गरम आहे थोडं. हॅलो, अहो पैठणकरांच्या बंगल्यावर यायचं होतं, तुम्ही पैठणला गेलात की काय? लवकर या ना. हॅलो.
हॅलो, हा ते हिरवं झाड आहे ना त्याच्या पुढचा बंगला. अहो हिरवं झाड त्याच्या पुढचा बंगला. मला ही माहिती आहे, सगळी झाडं हिरवी असतात, पण पुढे बंगला एकच आहे ना. हा तिकडे लवकर या. अहो लवकर या. अहो लेट झालं तर माझ्या मित्राला उडतं विमान पकडावं लागेल. कसं वाटतं ते? माझा मित्र विमानाच्या बाहेर लटकून चाललाय, वाईट दिसतं. कट केलं, एवढा अपमान माझा. अरे आलास? आलो. गाडी आली? नाही येते. अजून एक तुला एक जबाबदारी दिली आहे ना, ती पण पार पडता येत नाही. अरे त्याने गोंधळ घातला, मी काय करू? त्याने गोंधळ घातला म्हणजे तूच घातला असेल काहीतरी गोंधळ. रुद्र शांत हो. हे बघ, ही डायरी घे. हे बघ, यामध्ये आपल्या सगळ्या सुपरवायझरचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुला काही प्रॉब्लेम झाले तर यू कॅन यूज इट. राजन काका, मी काय पहिल्यांदा जातोय का? अरे पण खूप दिवसांनी जातोयस ना, म्हणून काळजी वाटते. बर. रुद्र, ऑल द बेस्ट रुद्र. हॅपी जर्नी रुद्र, सांभाळून जा. तू पण काळजी घे. बिझनेसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि खूप काम करायचंय. हो. डोंट वरी रुद्र, तू तुझ्या कामावर फोकस कर. इथे रोहित आणि गौरी एकमेकांसोबत आहेत, काम करतील ते. आणि तू आल्यावर तुला आश्चर्याचा धक्का देतील. आली बाबा गाडी. चलो चला. चल घेतो. अरे दे. चल रे. डिक्की उघडा ना. थँक्यू. बिट्टी अगं पडशील. हळू हळू हळू. लाडू सांडतील बिट्टी. काय ह्यात? आळूचे लाडू आईने तुझ्यासाठी बनवले. गारवा आहे ना, थंडीत खायचं असतात आळीवाचे लाडू. अगं हो, मी सुद्धा मुलं लहान असताना खूप वेळा करायचे.